गुड मॉर्निंग गाईज. आज सकाळ सकाळी उठल्या उठल्याच मनात विचार आला की सिद्धिविनायकला जाऊन यावं. खूप दिवस झालं देवाचं दर्शन घेतलं नाही आणि आज सुट्टी पण होती. म्हणजे ज्या दिवशी मी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता त्या दिवशी होता संडे. तर मग इच्छा झालेली मंदिरात जायची. मग सकाळी लवकर उठलो आणि 6 वाजताच निघालो दादरकडे. तिकडून मग व्हॅन पकडून गेलो सिद्धिविनायकला आणि दर्शनासाठी खूप जास्त गर्दी होती. त्याच्यामुळे आम्ही असं डिसाईड केलं की आम्ही मुखदर्शनच करणार. पण आमचं मुखदर्शन पण इतकं छान झालं ना, आम्ही 5 मिनिट तिथं थांबलो. आम्हाला व्यवस्थित मूर्ती दिसली, शांतपणे दर्शन झालं. नंतर हे हनुमानाचं मंदिर आहे, तिथं आम्ही थांबलो आणि 5 मिनिटं बसून मस्तपैकी दर्शन घेतलं. गुड मॉर्निंग गाईज. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या नवीन एका युट्यूबच्या व्हिडिओमध्ये. आणि आज आम्ही आलोय सिद्धिविनायकला सकाळ सकाळी. आता 9:15 वाजलेत आणि आमचं दर्शन पण झालंय. आणि तुम्हाला पण दर्शन घ्यायचंय त्याच्यामुळे तुम्हाला दर्शन. सिद्धिविनायक मध्ये आता हे एक नवीन बोर्ड लावलाय बहुतेक त्यांनी, कारण लास्ट टाइम आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा हा बोर्ड नव्हता. त्याच्यामध्ये बाहेरून पण तुम्ही एकदम लाईव्ह दर्शन घेऊ शकता. छान आहे ही सिस्टम. फ्रीवाला आम्हाला प्रसाद भेटला. एक जण प्रसाद वाटत होता. प्रसाद काय काय मस्त दुधाचा हे होता ना, पेढा. लय मस्त. लगेच घेतला आम्ही, कारण की मग ते त्यांना वाटायचं होतं ना. मस्त लागला. तर हा प्रसाद खूप मस्त आणि आमचं दर्शन एक नंबर झालं. आम्ही आलो आणि होतो. आता किती मोठी लाईन लागली. हो, आम्ही जेव्हा आम्ही आम्ही जेव्हा मुखदर्शन आलो ना तेव्हा आमचं दर्शन एकदम व्यवस्थित झालं. डायरेक्ट गणपती बशी गेलो डायरेक्ट, म्हणजे नाही का मुखदर्शनाच्या लाईन मध्ये. हा आणि आणि ना आम्ही थांबलो पण बराच वेळ, म्हणजे नाही का आपण असं व्यवस्थित दर्शन वगैरे घेतलं. 5-10 मिनिटं थांबलो. त्याच्यानंतर चिटोटाची व्हॅन. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा बाहेर आलो तेव्हा तेच लाईन, ज्या लाईनला आम्ही होतो तीच लाईन इतकी लांबली, इतकी मोठी होती, इतकी मोठी होती. म्हटलं बापरे. बापरे आणि फक्त. आता दर्शन झालं आमचं. प्रसादाचे लाडू पण घेतले आणि पेढे पण घेतलेले, मोदकाचे पेढे. आता आम्ही चाललोय नाश्ता करायला. सिद्धिविनायकच्या शेजारी कामत म्हणून एक हॉटेल आहे जिकडे आम्ही खूप आधी आलो होतो. हा? बोल की. तर चला आता कामतला जाऊयात, कामत हॉटेलला जाऊयात. सिद्धिविनायक मंदिरापासून बाहेर निघल्यावरती लेफ्टच्या साईडनं मागं जायचं. पण तुला हे हॉटेल कसं काय माहिती आहे? दिस इज नॉट पेड प्रमोशन. कसं माहिती आहे तुला हॉटेल? कसं माहिती म्हणजे आम्ही एकदा लास्ट टाइम आलो होतो मी आणि धनराज, तेव्हा आम्हाला चुकून त्या गाडीवाल्याने तिथं हॉटेलच्या समोर सोडलेला, बोललेला की इकडं खावा. तर तेव्हा आम्ही खाल्लेलं, मग तेव्हा मुंबई आम्हाला दर्शनला आपण आलो आवडलं. तेव्हा ना. हो, मुंबई दर्शनला आलो तेव्हा. तर आवडलं होतं आम्हाला, चांगलं हा, जेवण आहे. आता तिकडे दिसत असेल तुम्हाला ते छोटंसं इकडं लाल कलरचा टिक्का दिसतो ना, तो आहे कामाचा. तो एक काम आहे. आता जाऊयात मस्तपैकी कामातला. आणि बघ, हे बघा आम्ही काय ऑर्डर केलंय. पेपर मसाला एवढा किती तो पण कमी 3 फूट असेल का ग? नाही, हो. जेवण मोजून आहे पण 2, 3, 4, 5, 2 फुल. 2 फूट आहे. मस्त. सांबारसाठी डबल मागितले आम्ही हा, गावाला प्रवासी. नाश्ता करून माघारी चाललोय आता. आणि आम्ही येताना ॲक्वा लाईनला चाललोय. आमच्या येताना हो ना. लक्षातच नाही का आम्हाला ॲक्वा आणि लाईन. मागच्या वेळेस तरी आमचं लास्ट टाइम डिस्कशन झालेलं बरं का, की काय मेट्रोने ॲक्वा जायचं. लाईन. ही आपली ट्रेन आहे का? हे असू दे की त्याला नाही, काय. आपल्याला इकडे जायचंय. हा, सेकंड नंबरच्या लाईन जायचं. तर मागच्या वेळेस ठरलं होतं आमचं. ठरलं होतं की नेक्स्ट टाइम सिद्धिविनायकला जाताना आपण ॲक्वा लाईनला जायचं, पण आमच्या डोक्यातच नाही. ह्यावेळी डोक्यात त्यामुळे परत आम्ही लोकलला आलो आणि आलो रिटर्नचं तिकीट काढून आलो. पण म्हटलं की नाही, आता जर लक्षात ठेवायचं असेल तर ॲक्वानच जायचं म्हणून आता चाललोय वरून मागायला. माघारी. 50 रुपये तिकीट आहे इथनं डायरेक्ट एमआयडीसी अंधेरी. पण वरती आहे, कारण काहीच गर्दी नाहीये, पूर्ण मोकळं आहे बघा. पूर्ण मोकळं आहे मस्तपैकी आणि आरामशीर एसी मध्ये बसून जाणार आम्ही आता, नाही का नाही? येस, कसं वाटतंय मग लय मस्त. एवढा मोठा डोसा खाऊन? लय मोठा होता. लय मोठा होता, सरकस कंटाळलो शेवट. माझी मेहंदी पण बघा ना. पोलीस वाटतात तिकडून. मस्त काढल्या. किती मोकळी आहे बघ, पूर्ण मेट्रो मोकळी आहे, लगेच बसायला जागा आहे. आणि तिकडे आपण दक्षिणाच्या लोकलला आलो. पण लॉजिकली बघा गेलो ना तर तिकीट महाग आहे. लोकलला 10 रुपये तिकीट आहे, आम्हाला 50 रुपये तिकीट आहे एकाचं.
म्हणजे बरोबर. 5 पट तिकीट आहे ना. बरोबर, त्याच्यामुळे लोक अवॉइड करत असते, त्यामुळे तर गर्दी कमी आहे ना. हम्म. पण आपण कधीतरी जातो म्हणल्यावरती आपण करू शकतो, आपल्याला काही एवढं हे नाही. ते नाही आहे. ना, कधीतरी जातो, रोज जाणाऱ्या लोकांना असं वाटणार की बाबा 5 पट का लोक कोण हे करते, थोडी गर्दी असेल तरी चालेल. तर चांगला आहे आमचा ॲक्वालाईनचा एक्सपिरियन्स. तुला काय बोलायचं? माझा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स चांगला आहे. भरपूर तिने नाश्ता केलेला आहे. निम्म्याला निम्मा मला डोसा खावा लागली. हो, आता जाऊयात घरी. जाऊयात. आणि आम्ही पण आता जातो घरी. तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आमचा व्हिडिओ आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड सोबत. भेटूयात पुढच्या व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. मेहंदी दाखवते काय